सर्वच उद्योगधंदे ठप्प. एक पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलं जातं, आता काय पाऊस पाडला नाही हे पण काय उद्योगमंत्र्यांना पाडला नाही का? त्याच्यामध्ये जी कालची काय लोकांची मुलाखत मी बघितली, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट माणसाचं जीवनमान हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून MIDCनं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक जो विषय होता तो क्लिअर केलेला आहे की जिथं आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रेसिडेन्शियल एरिया आहे त्या रेसिडेन्शियल एरियाला देखील पाणी कमी पडणार नाही ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका असेल, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिकेचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, पुणा असेल, या मोठ्या इव्हन नागपूर असेल, या महानगरपालिकेनं जिथं MIDC पाणीपुरवठा करतं रेसिडेन्शियल तिथं थोडं कपात करू, परंतु माणसाला जेवढं पाणी लागतं ते देण्याचा प्रयत्न MIDC सुरुवातीला करणार आहे आणि याच्यातनं इंडस्ट्री देखील बंद पडू नये ही भूमिका MIDC म्हणून माझी राहणार आहे. लोटेतली नेमकी सध्याची स्थिती काय आहे? नाही, पाण्याचं शॉर्टेजच आहे, त्याच्यामुळं काही पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे असं की आतापर्यंत लोटे MIDC ही जे कोयनेचं अवजल येत होतं त्याच्यावरच अवलंबून होत असले आपल्याला पाहायला मिळते. भविष्यात ही अशी स्थिती होऊ नये यासाठी काही प्रयत्न? याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत. स्रोतच जर आटला असेल नैसर्गिकरित्या तर त्याला माझे अधिकारी मी किंवा कोणच काय करू शकत नाही. त्याच्यासाठी कोयना प्राधिकरणाशी मी आता बोलणार आहे, म्हणजे जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे आणि कोयनेतलं पाणी सोडून काही जर त्याच्यामध्ये मार्ग काढता आला तर उद्याच मी मुंबईमध्ये गेल्यानंतर तो काढणार आहे. दुसरीकडे असं की आता ऑपरेशन टायगर संदर्भात आता यशस्वी झालेले आहेत. भविष्यात असे कोणते आणखी ऑपरेशन्स राबवण्यात येणार आहेत ते किंवा काय? काल तुम्ही माझी मुलाखत बघितली असेल किंवा मी सांगितलेलं प्रेस कॉन्फरन्समधनं ऐकलं असेल की आता ऑपरेशन 1 सक्सेस झालं, ऑपरेशन 2 सक्सेस झालं. असं ऑपरेशन टायगरला जर आपण नंबर द्यायला गेलो तर 365 दिवसाचे 365 नंबर त्याला द्यायला लागतील, कारण रोजच प्रवेश आमच्याकडे होतात. मी आता जिल्ह्यामध्ये देखील सांगितलं की आमच्याकडे देखील अशी एक सिच्युएशन तयार झालेली आहे. जी काय आता UBTची लोकं असतील, जी काय विरोधातली आमचे महाविकास आघाडीतली लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असतील, ते सगळे आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे काय ते टायगर ऑपरेशन नाही, त्यांना विकासाला निधी पाहिजे, विकासाची कामं त्यांची थांबलेली आहेत, तो विकास आमच्याकडनं ते करून घेणार आहेत. त्याच्यामुळे अशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करू असं सांगितलं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. आता देखील त्यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. ही खेळी म्हणावी लागेल की चूक म्हणावी लागेल? कसलं पक्ष सोडतो नाही म्हणाले, पक्षप्रमुख पद सोडतो. पक्ष सोडून जाणार कुठं? हां, असं काही आरोप माझ्यावर होत असतील ते खरे असतील? आरोप कोणी केले? आरोप 4 वर्षापूर्वी आरोप म्हणण्यापेक्षा आम्ही पहिली वस्तुस्थिती सांगितली. त्याच्यानंतर 6 खासदार जे दिल्लीमध्ये UBTला बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी ही वस्तुस्थिती सांगितली. आणि एक त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की त्यांनी भाषणामध्ये असं म्हटलं की जेवढा काँग्रेसनं त्रास दिला नाही तेवढा आम्ही लोक त्रास देतो. किती दुर्दैव आहे बघा. ज्या काँग्रेसनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला, पहिली शिवसेना फोडण्याचं काम राणेसाहेबांना बाहेर काढून काँग्रेसनं केलं, दुसरी पुन्हा शिवसेना फोडण्याचं काम भुजबळ साहेबांना बाहेर काढून काँग्रेसनं केलं. आणि एवढंच नाही तर जे मला असं वाटतं की हिंदुत्वाचं प्रतीक आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, ज्यांना भारतरत्न द्यावा अशा पद्धतीची मागणी वंदनीय बाळासाहेबांची होती, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेस प्रचंड पद्धतीनं टीका करते. त्यांच्या मांडीवर हे सगळे जाऊन बसलेले आहेत आणि ते सांगतात की काँग्रेसनं आम्हाला त्रास दिला नाही. मला तर असं वाटतं की कालचं हे भाषण ही असलेली UBT काँग्रेसमध्ये आता विलीन होते की काय अशा पद्धतीचं भाषण होतं. आणि जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं की UBTची पूर्ण काँग्रेस झालेली आहे, हे कालच्या भाषणानं सिद्ध झालं. त्याच्यामुळं राजीनामा जर UBTच्या पक्षप्रमुखांना द्यायचा असेल तर तो कार्यकर्त्यांना विचारून देऊन चालणार नाही, तो राहुलजी गांधी आणि सोनिया गांधींना विचारावा लागेल. साहेब, राज ठाकरेंचं आत्ताच त्या ठिकाणी भाषण झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी म्हटले की मतदानावरती बहिष्कार टाका. ज्या पद्धतीनं सध्या भाजप आणि त्याचे घटक पक्ष राजकारण करतात ते योग्य नाही लोकशाहीसाठी. त्यामुळे बघा, त्यांनी आता जनतेला आवाहन केलेलं आहे, मतदारांना आवाहन केलेलं आहे. त्या मतदारांना आवाहन केल्यानंतर मतदार त्याचा प्रतिसाद देतात की नाही हे भविष्यातल्या निवडणुकांमध्ये कळेल. आताच कशाला त्याच्यावर चर्चा करायची? पण त्यांचा हा सल्ला ते म्हणतात मी 2018 सालापासून हा सल्ला देतोय म्हणून. नाही, 2018 सालला जो सल्ला दिला तो 19ला पाळला गेला का? त्याच्यामुळे आपण पुढच्या निवडणुकीची वाट बघू. राजसाहेबांनी जो सल्ला दिलेला आहे तो पुढच्या निवडणुकीमध्ये मतदार पाळतात की नाही आपल्याला दिसेल ना. सर, कालच्या भाषणानंतर आपण असं म्हणत होतो आता सगळे ऑपरेशन बाद झाले, आता ऑपरेशन कमळ करायला सुरुवात करा, हा माझा आदेश आहे. नाही, काय करणार? कमळ ऑपरेशन म्हणजे काय करणार? कमळ हातात घेऊन फिरणार?
आज पहिली परिस्थिती अशी आहे की आपल्याच जिल्ह्याचे जे UBTचे नेते आहेत भास्करराव जाधव साहेब, त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि तोच आमचा मुद्दा होता 4 वर्षापूर्वी, की बाह्य यंत्रणा काय करतात ह्याच्यापेक्षा अंतर्गत संवाद संपलेला आहे. अंतर्गत काळाबरोबर आपण बदललं पाहिजे, लोकांशी संवाद ठेवला पाहिजे. ही जी भास्करराव जाधव साहेबांची मागणी आहे, ह्या मागणीचं जर पालन केलं तर असलेली UBT टिकेल. धन्यवाद. चला.